हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? तर वेलकम टू माय एक्सपिरियन्स व्हिडिओ. तर आपण हॉस्पिटलमधला माझा हा हॉस्पिटलमधला व्हिडिओ मी जे फील केलं ते तुम्हाला सांगायचा कोशिश करते. झालं असं की आय थिंक फेब्रुवारीपासून आमचं जे हॉस्पिटलचं जे रुटीन आहे, 15 दिवस राहायचं, 4 दिवस राहायचं, नॉर्मल होतं. प्रत्येक वेळेस नॉर्मल होतं आमच्यासाठी. बट ॲट दॅट टाईम आज मी हॉस्पिटलमध्ये काल मी हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेली ना, मला खूप त्रास होता. म्हणजे असं थरथरतं किंवा बोलतात ना की घबराट होते आतल्यात. पण त्याच्या अगोदरही मी हॉस्पिटलमध्ये खूप दिवस राहिले रिलेटिव्ससोबत. 15-15 दिवस आम्ही नाईट शिफ्ट केले. रात्रीचं जायचं, सकाळचं कामाला जायचं, संध्याकाळी रिटर्न तिथे राहायला जायचं. पण हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप विचित्र आहे. कारण मी काल हॉस्पिटलमध्ये गेले. त्या हॉस्पिटलमध्ये मी गेल्या 3 वर्ष 2023 जाते. तर तिथे गेली ना की मला त्रास होतो. कारण तो हॉस्पिटल मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, ऑफकोर्स गायनॅक हॉस्पिटल आहे. पण ह्यावेळीस मला माहिती होतं रिझल्ट काय आहे, काय होणार आहे, काय नाही होणार, सगळं काही मला माहिती होतं. तरीही मी खूप जास्त घाबरली होती. ह्याचं कारण होतं की रिपोर्ट्स कसे येतील, काय होणार आहे, डॉक्टर्स काय म्हणतील. बट मी इथून मला स्वतःसाठी धीट बनून गेली होती. पण मी तिथे गेल्याच्या नंतर जे माझ्यासोबत घडलं, मी लिटरली रडायला आलं मला. मी माझ्या डोळ्यातून मी अशी करत होती. खूप वेळा असं केलं आणि वॉशरूमला झाली. माझे हात पाय एकदम थरथर कापत होते. हॉस्पिटलमध्ये गेलं ना, विचित्रच वाटतं थोडं. पण अर्धा तो 1 तास जो माझा गेला, मी काही मंत्र बोलली ज्याने की मनाला शांती थोडी असेल. रिपोर्ट्स वगैरे रक्ताचे रिपोर्ट्स वगैरे करायचे होते. तर रिपोर्ट्स पण दिले, रिपोर्ट्स पण छान आले. थायरॉइड निघाला, बाकी काही प्रॉब्लेम झाला नाही. बट काल जो माझ्यासोबत घडलं, मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर हे सगळं का होतं मला नाही माहिती. कारण की खूप खराब एक्सपिरियन्स आहे मॅटर्निटी हॉस्पिटलचा माझा. 2दा-3दा रिपोर्ट्स केले, रिपोर्ट्स खराब आले, असे झाले तसे. आणि ॲक्च्युअलमध्ये PCODची जी हे असते ना, एखादी व्यक्ती असते जिला PCOD असते, तिच्यासाठी तर हॉस्पिटलमध्ये जाणंच बेकार असतं. कारण मला PCOD आहे. मी खूप एक्सपिरियन्स केलं आहे. गेल्या 8-9 वर्षापासून PCOD. पण खूप त्रास होतो त्याच्यानंतर. मागच्या वेळेस पण मी गेली होती. उम्मीद खूप असते या गोष्टीमध्ये. पण मागच्या वेळेस पण मी गेली होती. त्यावेळेसही माझे म्हणजे फालतूचे पैसे जातात, ते जातात. पण निराशा हातात येते. कारण PCOD संपायचं नावच घेत नाही. आणि लास्ट टाईम जेव्हा मी 4थ्या महिन्यात गेली होती, 4/4/26मध्ये, त्याच्यानंतर रिपोर्ट्स आणायला देखील मी नाही गेली. कारण हेच होतं की मला नाही बघायचे रिपोर्ट्स. कारण मला माहिती आहे रिपोर्ट्स खूप खराब असणार आहेत. प्लस पैसा अनेक जाणार आहे. ती दवा देणार, कारण दवा एवढी महाग. आणि आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जेव्हा पण जातो त्यावेळेस थोडं वर्स्ट वाटतं प्रत्येक गोष्टी. म्हणजे खूप खराब एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे मी प्रायव्हेट हॉस्पिटलचे चूज केला की प्रायव्हेटमध्ये जायचं. बट तिथे जाऊन फीस खूप जाते, पैसा खूप जातो, टाईमसुद्धा खूप जातो. ओके, टाईमसुद्धा खूप जातो आणि पैसा तर जातोच जातो. काल मी 3,000 रुपये देऊन आले, आज अनेक 1,000 रुपये देऊन आले. सो पैसा कुठून येणार? आपण काम केलं नाही तर. कारण तब्येत नसते ठीक त्यावेळेस काम होतच नाही पहिली गोष्ट तर. म्हणूनच म्हटलं की यावेळीचे रिपोर्ट्स
खूप छान आहेत, खूप छान. म्हणजे मनातून खूप भारी वाटते. लवकरच सांगेल रिपोर्ट्स काय आहेत काय नाही, अजून थोड्या वेळाच्या नंतर सांगणारच आहे. तर आज रिटर्न गेली होती मी. काल मी 9 वाजता तिथे पोहोचली, 10 वाजता डॉक्टर आले, 11 वाजता रिटर्न. बट आज मी 10 वाजता तिथे पोहोचली, कारण मला माहिती आहे आता 8 वाजता जरी गेली ना तरी पण 10 वाजता डॉक्टर येणार आहेत, आणि त्याच्यामुळे ओ पी डीसाठी ना त्रास होतो. आज फक्त मला रिपोर्ट्स घ्यायचे होते आणि थायरॉइड निघाला. लास्ट इयर मी केलं होतं युरिन चेक आपल्या ट्रस्टेबल हॉस्पिटलमध्ये, जिथे मी युरिन टेस्ट केले होते. आणि त्याच्यानंतर मला प्री डायबिटिक आली होती, थायरॉइड आला होता, प्लस आपलं ते काय बोलतात त्याला, कोलेस्ट्रॉल आला होता, कोलेस्ट्रॉल. ओके. अँड ब्लड प्रेशर आला होता. मोस्ट इम्पॉर्टंट चीज आहे जी ब्लड प्रेशरमध्ये, पी सी ओ डी तर मला आहेच आहे, ब्लड प्रेशर पण आलं होतं. आणि एवढी घाबरली होती मी. 2-3 महिने दवा केली, मला खूप फरक पडेल. बट खुशीची गोष्ट ही आहे, आनंदाची गोष्ट ही आहे की मी तिथे ज्यावेळेस गेली त्यावेळेस मला बी पी चेक केला, आणि जस्ट मी दुसऱ्या माळ्यावर पोचली होती. आणि त्याच्यामध्ये जो माझा म्हणजे आपण जेव्हा जातो रिसेप्शनवरती जाऊन लगेच ती लोक वजन चेक करून घेणार, बी पी मापणार, सगळं करणार. त्यामुळे माझं तिथले तिथे खूप कमी आलं, कारण मला खूप दमली होती, मी अशी हाफ टाकत होती. बट खूप छान आलं रिपोर्ट्स, आणि देवाच्या दयेने खूप खूप छान आले. तर रिपोर्ट्समध्ये ना तर बी पी आली, थायरॉइडच फक्त थायरॉइड आला, तोही खूप कमी आला. आणि थोडं आयर्नची कमी आहे, लोखंडाची कमी आहे थोडीशी, बाकी तर काहीच नाही आलं. रिपोर्ट खूप छान आहेत. आणि आता दवाई वगैरे, थायरॉइडची दवाई मला दिली त्यांनी. पी सी ओ डी थोड्या दिवसांनी ती म्हटली ठीक आहे चालेल, होतं आहे, कारण पी सी ओ डी ही कमी होणं पॉसिबल नाही आहे. तर आता माझं म्हणणं एवढंच आहे की मी गेल्या एक वर्षापासून मी एकही गोळी खाल्ली नाही, एकही ना थायरॉइड, बी पी, कोलेस्ट्रॉल, प्री डायबिटिक, एकही गोळी खाल्ली नाही. आणि माझं थायरॉइड बिलकुल नाही, बघू शकता. आणि मला बिलकुल जाणवलंच नव्हतं ॲक्च्युली मध्ये तरीही डॉक्टरने मला 100 mgची गोळी दिलेली, आणि आज मला डॉक्टरने 50 mgची दिलेली आहे गोळी. आज थोडंसं जाणवलं म्हणून. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही सांगा, कारण की हॉस्पिटलमध्ये जाणं सोपं नसते, कारण खूप पैसा जातो, प्रचंड त्रास होतो हॉस्पिटलमध्ये जाऊन. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हो, सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला लवकरच सांगणार रिपोर्टमध्ये काय होतं. हा एक सगळं दुखणं सगळं कमी झालं ते तर मला माहिती आहे, बट अजूनही एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे, पण थोड्या दिवसांनी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.